हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण काळभैरव ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काळभैरव भैरोबा म्हणजे शिवाचा अवतार, विलयाची देवता, मोक्षदायी पुण्यक्षेत्र काशीचा रक्षक, अघोरपंथांची मुख्य देवता, आदिमाया, जगतजननी, सतीच्या 12 शक्तिपीठांची रक्षक देवता. तामस शक्तीवर याच आधिपत्य असते. वेताळ, धुम्राक्ष, कुष्मांड सारखे अनेक पिशाचांवर याच नियंत्रण असतं. तामसी साधक सर्वप्रथम भैरवाला प्रसन्न करून घेतात, ज्यामुळे त्यांना पुढच्या साधने पिशाचाकडून अडथळा येऊ नये. हनुमान, दत्तासारखा आजही लोक भूत बाधा झाल्यावर भैरवाचा धावा करतात. त्याच काळभैरवाचं एक मंदिर आहे. गडहिंग्लजजवळ महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर. गडहिंग्लजपासून बहिरेवाडी गावाला निघालो की 4 किमी आपल्या या पुराणकथेतल्या काळभैरवाचे एक मंदिर लागते. हे पांडवकालीन मंदिर शेंदरी नावाच्या डोंगराजवळ वसले आहे. याला काळभैरवाचा डोंगर असेही म्हणतात. साधारण 300 पायऱ्या चढून आपण मंदिरात पोहोचतो. असं म्हणतात की काळभैरव या गावची आणि त्या पंचक्रोशीची रक्षक देवता आहे. ती भूत प्रेतांचा नाश करते. या डोंगरावर राहून ती चारी बाजूला लक्ष ठेवून असते. हिला केलेला नवस हमखास पूर्ण होतो. लोक हा नवस फेडायला गडहिंग्लजपासून दंडवत घालत येतात. दर शनिवारी या देवळात खूप गर्दी असते. दर अमावास्येला अनेक भाविक भक्तिभावाने देवाला नारळ अर्पण करतात. पण काही गोष्टी अशा असतात की ज्याचे गूढ कधीच उलगडत नाहीत. विज्ञानाने कितीही झपाटा मारून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तरी नाही. अशीच एक गोष्ट या मंदिराबाबत. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला या काळभैरवाच्या देवळात मोठी यात्रा भरते. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पुरणपोळीचे जेवण जेवून गावकरी देवळापाशी जमतात. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी महाराष्ट्र कर्नाटकमधून आलेल्या हजारो भाविकांकडून अक्षरशः हजारो बकऱ्यांची कत्तल केली जाते. या बकऱ्यांचा नैवेद्य भैरोबाला दाखवला जात नाही. देवळाच्या बाहेर असलेल्या एका विशिष्ट जागी कापलेल्या हजारो बकऱ्यांची डोकी रचून ठेवली जातात. त्या रात्री देवळाच्या गुरुवासकट सर्व मंडळी देवळात न थांबता पायऱ्या उतरून खाली मुक्काम करतात. त्यावेळी मंदिराच्या आसपास कोणीसुद्धा थांबत नाही. या देवळाच्या आसपास घनदाट जंगल नाही. सकाळी जेव्हा पुन्हा सर्वजण देवळापाशी पोहोचतात त्यावेळेस अक्षरशः थप्पी लागून ठेवलेल्या बकऱ्यांच्या मुंडक्यातील एक कण देखील शिल्लक नसतो. रक्ताचा एक थेंब देखील जमिनीवर पडत नाहीत. कुठलेही जंगली श्वापद एवढे अन्न एका रात्रीत खाऊ शकणार नाही. एवढी हजारो मुंडके एका रात्रीतच फस्त होतात. ती कोण खाते, कुठे गायब होतात हे आजपर्यंत कोणालाच कळले नाही. एकदा 3 मित्रांनी या गोष्टीलाच उलगडा करायचे ठरवले. त्या चैत्र पौर्णिमेच्या रात्री हट्टाने मंदिराजवळ थांबले होते. त्या रात्रीचे ते तिघे गायब झाले. नंतर कधी दिसलेच नाहीत. ते पळून जाण्याचीही शक्यता नव्हती, कारण तशी काही सोयच नाही. या घटनेनंतर परत कोणी त्याचा उलट छडा लावण्याचा प्रयत्न केला नाही. असे म्हणतात की तो बोकडाचा बळी वातावरणातल्या अतृप्त पिशाच शक्तींना दिला जातो. तो बोकडाच्या डोक्याने चा नैवेद्य त्या पिशाचांना लाटसाठी ठेवला जातो. त्या सगळ्या पिशाचांना त्या रात्री हा बळी घ्यायची परवानगी असते. तो बळी मिळाला की वातावरणातील अतृप्त पिशाच शक्ती शांत होतात. असे प्रकार फक्त इथेच नाही तर अनेक ठिकाणी आढळतात. कोकणात पण असाच एक विधी अनेक गावात एका ठराविक दिवशी केला जातो. हा विधी चालगती या नावाने ओळखला जातो. तर अशा प्रकारे काळभैरवनाथांची कथा समाप्त होत आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.